मधुकृपा जंदाळे हे आहेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमच्या सर्वांचे मार्गदर्शक बाप्पा, उपस्थित सर्व गावातील माझे वडीलधारी मंडळी, माझे तरुण मित्र बांधव आणि माझ्या राजकीय जीवनापासून, राजकीय कारकिर्दीपासून खांद्याला खांदा लावून काम केलेले माझे सगळे उपस्थित सहकारी मित्र, एका दुसरं नाव राहायचं म्हणून मी सगळे मित्र म्हणतो. आज या ठिकाणी माझ्याबरोबर आलेले रमेश अण्णा, डबरे दादा, आज मित्रांनो या ठिकाणी आपल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं, गाव भेटीच्या निमित्तानं घारीमध्ये उपस्थित होत असताना या निवडणुकीच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर ही निवडणूक आपल्या देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. आज आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान करायचं आहे आणि त्या माध्यमातून आज आम्ही आपल्या समोर मतं मागण्याकरता या ठिकाणी आलो. आज आपल्याला आपल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांचं चिन्ह घड्याळ आहे आणि या घड्याळाच्या चिन्हावरती मतदान करावं याची विनंती करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी आलो. मित्रांनो, ही निवडणूक आपल्या ग्रामपंचायतीची नाही, पंचायत समितीची नाही किंवा सोसायटीची नाही. ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे आणि या देशाचं भवितव्य ठरल्यानंतर राज्याचं भवितव्य ठरणार आहे. राज्याचं भवितव्य ठरल्यानंतर आपल्या जिल्ह्याचं, तालुक्याचं भवितव्य ठरणार आहे. आणि आज या ठिकाणी आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे की जवळपास माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून काम करत असताना, आता माझ्या अगोदरचे वक्ते आपले दशरथांनी, मला सुद्धा आनंद वाटला. मी एक एक योजना ऐकत होतो. बहुतांशी दशरथजी, आम्ही आमदार असताना सुद्धा आमच्याकडे एखादी दुसरी योजना विसरू शकते, कारण काम करत असताना कामाच्या बाबतीमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एवढ्या योजना सर्वसामान्य गोरगरिबांकरता लागू केलेल्या आहेत, केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या. त्या योजना तोंडपाठ ठेवणं शक्यच नाही आणि या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरिबांना धान्य असेल, आयुष्यमान योजना असेल, गॅसची योजना असेल, सर्व घटकातील नागरिकांना समाधानकारक असं जीवन जगण्याच्या दृष्टिकोनातून केलेलं काम आणि सगळ्यात महत्वाचा विषय त्यांच्या मार्गदर्शनाखाली आलेलं राज्य सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आज या ठिकाणी काम करत असताना मित्रांनो, आज आपलं घारी गाव सुद्धा या ठिकाणी मोठा विकास करण्याचं किंवा या ठिकाणी योजना देण्याचं आपण काम केलं. आज आपल्याला सुद्धा माहिती असेल की, मला आठवतं आदरणीय बाप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळे तरुण मित्र आहेत, ज्येष्ठ मंडळी. माझ्या माहितीप्रमाणे एक 15-18 महिन्यामध्ये एवढा निधी पडण्याचं बाप्पा पहिलंच उदाहरण असतं की गेल्या 18 महिन्यामध्ये आपण या ठिकाणी हा मोठ्या प्रमाणामध्ये निधी देऊ शकतो. आणि हा निधी देत असताना आज जलजीवन मिशनच्या योजनेअंतर्गत आता पाईपलाईनचं काम चालू आहे. प्रत्येकाच्या दारामध्ये नळ जाणार आहे. प्रत्येक माता भगिनीला कुठेही पाणी आणण्यासाठी इकडं तिकडं हेळसांड होणार नाही, या दृष्टिकोनातून जवळपास 2 कोटी रुपयाचा निधी आज आपण या ठिकाणी घारी ग्रामपंचायतीला दिलेला. आज या ठिकाणी 35-15च्या माध्यमातून जवळपास 30 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी गावाला दिलेला. दलित वस्तीच्या माध्यमातून 35 लाख रुपयाचा निधी दलित बांधवांकरता या ठिकाणी सभागृहाकरता वगैरे त्या ठिकाणी या विकास कामं करण्याकरता उपलब्ध करून दिले. 95-5च्या माध्यमातून 20 लाख रुपयाचा रस्त्याकरता निधी या ठिकाणी बांधवांना दिलेला आहे. पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून आपला पलीकडचा रस्ता 2 कोटी रुपये निधी त्या ठिकाणी दिलेला आहे. आमदार फंडातनं सुद्धा 15 लाख रुपये दिले आहेत. मुस्लिम दफन भूमीची जागा बसाटे परिवाराने दिलेली. अकबर काळजी करू नको, ती दस्त घेऊन माझ्याकडे कशामुळे नोंद लागली नाही, ती मी लगेच्या लगे तुमची नोंद त्या ठिकाणी लावून देतो. 16 गुंठे जवळपास जागा दिली. अशा रीतीनं सगळ्यात जास्त
या कारकिर्दीमध्ये निधी देत असताना या ठिकाणी मी मगाच सांगितलं की ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरविणारी आहे, आपल्या तालुक्याचं भवितव्य ठरविणारी निवडणूक आहे मित्रांनो. आज या निवडणुकीकडे आपण सर्वांनी गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी घारीमध्ये माझी राजकीय कारकीर्द सुरू झाल्यापासून मी पाहतोय अत्यंत सगळ्यांनी प्रेमानं जीवाभावाच्या मित्रांनी या ठिकाणी वडीलधारी मंडळीने फार मोठे आशीर्वाद देऊन माझ्यासारख्या एका सामाजिक कार्यकर्त्याला राजकारणाच्या सरीपाटावरती 2 वेळेस आमदार केलं. पंचायत समितीची 20 वर्षे सत्ता या ठिकाणी दिली आणि हे काम करत असताना मित्रांनो दुर्दैवानं गेल्या ग्रामपंचायतीमध्ये आता बोलायचंच म्हणलं थोडं आपल्यातल्याच काही मतभेद असतील किंवा थोडे रोस्ते फुगे असतील, आता सगळं विसरून जावं अशी मी या ठिकाणी हात जोडून सगळ्याला नम्रतेची विनंती करतो. कारण या ठिकाणी या बार्शी तालुक्यामध्ये समाजकारण करत असताना या ठिकाणी समाजकारण करत असताना माझी या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे की एका कुटुंबामध्ये सुद्धा 4 भाऊ असले तर मतभेद होत असतात, परंतु हे कायमचं ठेवणंही कुटुंबाला घातक असतं. त्या पद्धतीनं आपल्या पार्टीला सुद्धा भविष्यकाळामध्ये ह्या गोष्टी घातक ठरू शकतात. त्यामुळं माझी नम्रतेची विनंती आहे की आपण ज्या पद्धतीने एका कुटुंबातले घटक म्हणून या ठिकाणी या तालुक्यामध्ये काम केलं नाही, गावच नाही घारी म्हणून गावच नाही, संपूर्ण तालुकाभर जे आपण सातत्यानं संघर्षाचं जीवन जगलो किंवा प्रत्येकाने याच्यामध्ये योगदान दिलं, आज कुठेतरी दिवस बदलू लागले. आज बार्शी तालुका विकासाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करतोय. सगळ्या विविध क्षेत्रावरती उपसा सिंचन योजना असेल, साठवण तलावाच्या माध्यमातून पाण्याचा विषय असेल, MIDCच्या माध्यमातून नवीन उभारलेले कारखाने असतील, नवीन सोयाबीनचा प्लॅन्ट असेल, भुसारावरती प्रक्रिया करणारे ज्वारीचे उद्योग असतील, डाळीचे उद्योग असतील, शहरातल्या सर्व दळणवळणाची साधने असतील, रस्ते असतील, खेळाची मैदान असतील, बगीचे असतील, खेड्यापाड्यातले मुख्यमंत्री सडक योजना, पंतप्रधान सडक योजना, PWD 25-15, 30-54, 50-54, जनसुविधा, नागरी सुविधा, दलित वस्ती या सगळ्या योजना या ठिकाणी आपण पोहोचवण्याचं काम करू. हाताला काम देण्याच्या सुद्धा दृष्टिकोनातून मोठी पावलं आपण या ठिकाणी टाकू. आज या ठिकाणी मगाच मी पुरीमध्ये सुद्धा सांगितलं की इंद्रेश्वर कारखाना सुद्धा अडचणीत आला होता, त्या ठिकाणी शासनाची मदत होऊन चांगल्या पद्धतीने त्या कारखाना चालू झालेला आहे. आर्यन कारखाना आपल्या विरोधकाचा जरी होता तो बंद पाडला, DCC बँकेची वाट लावली, परंतु नव्यानं सोनवणेसारखा एक तरुण पुढे आला, त्याला मदत केली एकाच अटीवरती की शेतकऱ्याची बिलं द्या, तोही कारखाना चालू झालेला आहे. आज वैरागचा सुद्धा संतनात कारखाना आपण चालू करण्याच्या प्रयत्नात आहोत. अशा रीतीनं तालुक्यातील उद्योग वाढले पाहिजे, पाण्याचं क्षेत्र वाढलं पाहिजे, सगळी दळणवळणाची साधनं झाली पाहिजे, तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे. या दृष्टिकोनातून रात्रीचा दिवस करत असताना या ठिकाणी काम करत असताना या ठिकाणी ज्यांच्या मदतीनं माननीय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, दादांच्या माध्यमातून आपल्याला भरभरून असं गवगवीत असं शेतकरी बांधवांना मदत या ठिकाणी मित्रांनो झालेली. आज आपण जर पाहिलं तर जवळपास अतिवृष्टी, सततचा पाऊस, पीक विमा, येलो प्रोजेक्ट, दुष्काळ निधी सगळा जर आकडा काढला तर 19 पासून जर आकडा काढला तर 422 कोटी रुपयाचा आकडा आहे. फक्त 62 कोटी रुपये यायचे राहिले, ते सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होतील. असंख्य योजना, ड्रिपला 80% सबसिडी आहे, ट्रॅक्टर ऑनलाईन आपल्याला लॉटरी पद्धतीने मिळतात, बियाणं. कुठलंही असं क्षेत्र नाही की त्या ठिकाणी आपल्याला शासन आपल्या पाठीशी नाही, सगळ्या शेतकऱ्याच्या सर्वसामान्यांच्या पाठीशी. परंतु या ठिकाणी कुठंतरी आपल्या किरकोळ एखाद्या विषयासाठी आपल्या तालुक्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये अडचणी येणार नाही ह्याची दक्षता सगळ्यांनी घ्यावी. आज या ठिकाणी तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून त्याच्यामध्ये आकडा नाही, तीर्थक्षेत्रातनं सुद्धा 40 लाख रुपयाचा निधी अगोदर दिलेला आहे. आणखीनही बाप्पा नागनाथाचं मंदिर आहे, सगळ्यांचं ग्रामदैवत आहे, आणखीनही 50 लाख रुपयाचा निधी द्यावा म्हणून मी पत्रव्यवहार केला, तोही निधी या ठिकाणी आपल्या ग्रामदेवताला या ठिकाणी आला. अशा रीतीनं सगळ्या स्तरावरती आपण या ठिकाणी काम करत असताना आता हा जो रस्ता आहे पिंपळगाववरून येणारा, हा रस्ता SK कुठलं कंस्ट्रक्शन होतं, त्याला 100दा मी सुद्धा येऊन गेलो, 100दा यश कंस्ट्रक्शन त्यांच्या आशीर्वादातलं आपल्या विरोधकाचे.
त्याला सातत्यानं ताकीद दिली त्याचं नुकसान होणे म्हणून, बाबा तू काम कर. त्याची काय कुमकुमी जाईना. शेवटी आपल्याला त्याला टेंडर टर्मिनेट करून लिस्टमध्ये काढावं लागलं आणि नव्यानं निविदा त्या ठिकाणी निघालेले आहेत. ते सुद्धा काम लवकरात, आपल्याला वेळ गेला विनाकारण 2-3 वर्षी, ते सुद्धा काम आपलं लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. अशा रीतीनं या ठिकाणी पहिल्यापासून तुम्हीही मला भरभरून सहकार्य केलं, आशीर्वाद दिलेत. मीही कुठं कमी पडत नाही, रात्रीचा दिवस करून काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. आज या ठिकाणी या निवडणुकीच्या बाबतीमध्ये माननीय शिंदे साहेबाला, फडणवीस साहेबाला, अजितदादाला आपण शब्द दिलेला आहे मित्रांनो. कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी तुमच्या सहकार्यातनं जेवढ्या खासदारांचा प्रचार केला, सगळे खासदार आपण निवडून आणले. आज आपण अर्चनाताईच्या पाठीशी आहेत. मला पूर्णपणे खात्री आहे, त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही ज्या बाजूनं बारशी तिकडे सरशी असती आणि तीच आपल्याला या ठिकाणी आपलं रेकॉर्ड क्लिअर करून दाखवायचं. आणि त्याकरता अर्चनाताई पाटील यांना निवडून देण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत. माझी पुन्हा एकदा, मला माहित आहे तुम्ही सगळे समजदार आहेत, जादा सांगण्याची काही गरज नाही. फक्त आपल्यामध्ये समन्वय जर झालं तर आपण कधीच कोणाला ऐकत नाही. त्यामुळं या ठिकाणी सगळ्यांनी समन्वय ठेवावं आणि जास्तीचं मताधिक्य गावातनं द्यावं अशी या ठिकाणी सगळ्याच माझ्या जीवाभावाच्या सगळ्या सहकारी बांधवांना या ठिकाणी करतो. आणि आदरणीय बाप्पा पितामह, आता जरा तुम्ही थकल्यासारखं करू नका, ज्या आम्हाला टॉनिकची आवश्यकता आहे. बाप्पाचा आवाज मी बरेच दिवस झालं भाषण ऐकलं नाही, कारण बाप्पा थोडं जरा आता, परंतु शेवटी तब्येत जरी बाप्पाची तरी बाप्पा आणखीन खणखणीत, बाप्पांना आणखीन पांडे चौकातल्या सभेमध्ये पण बोलायचंय. बाप्पा सगळ्या तरुणांना आपण मार्गदर्शन करणार आहोतच, ह्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आजही आपल्या गावातील सगळ्या या तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन करावं आणि या ठिकाणी अर्चनाताई पाटील यांना निवडून देण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांना बहुमोल असं मार्गदर्शन करावं अशी या ठिकाणी अपेक्षा करतो. बराच वेळ झाला, एवढी रॅली वगैरे सगळे करून सुद्धा सगळेजण थकला चाल. या ठिकाणी सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि कामाच्या बाबतीमध्ये मित्रांनो कुठलीही काळजी करू नका. गावात जरी आता हे रस्ते सगळे पाईपलाईन करतोय आपण, प्रत्येकाच्या दारात पाणी जाणार आहे. आता मला येताना पण जिल्हा परिषदचा रस्ता आहे, तोही रस्ता आपण त्यालाही निधी टाकू. आणि जरी ग्रामपंचायत इकडे तिकडे झाली तरी सुद्धा कुठल्याही गावाचा विकास थांबवण्याचं काम आपण करत नाही. प्रत्येक गावाला या ठिकाणी मदत करतो आणि घारीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीची मदत केली जाईल असं या ठिकाणी अभिवचन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.